नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, नव्या वर्षात म्हणजे 2024 या वर्षात आपलं मनपूर्वक स्वागत. प्रतिपक्ष तुम्ही बघताय, परत नव्याने सांगायची गरज नाही. पण 2024 याचा अर्थ काल 2023 हे वर्ष संपलं आणि 2023 हे वर्ष संपलं म्हणजेच 31 डिसेंबर 2023 हा दिवस काल मावळलेला आहे. आणि त्यामुळे 1 जानेवारी 2024 ही तारीख आज. तुम्हाला असं वाटेल की हे कशाला सांगतायत, हे सगळ्या जगाला माहिती आहे, हे भाऊनी सांगायची काय गरज आहे. भाऊनी काय वेगळे आकडे सांगितले म्हणून वस्तुस्थिती बदलत नाही. त्यामुळे काल 31 डिसेंबर आज 1 जानेवारी हे नव्याने सांगायचं कारण काय. तर मी परत एकदा आज कॅलेंडर पण बघितलं, वेगवेगळ्या पद्धतीत आकडे तारखा चेक केल्या आणि खरोखरच 1 जानेवारी 2024 आहे हे टाळून बघितलं, तपासून बघितलं. आणि त्याचं कारण असं होतं की 31 डिसेंबरला एकनाथ शिंदे सरकार कोसळणार याची छाती ठोक हमी अनेक घंटातज्ञ, अनेक कायदे पंडित आणि मग महाविकास आघाडीतले एकाहून एक बोल घेवडे तोंड पाटील देत होते. आणि 31 डिसेंबर हा दिवस उलटून गेलेला आणि तो उलटून जाणार याची मला आरंभापासून खात्री होती. अगदी सुप्रीम कोर्टाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घेण्यासाठी 10 दिवसाची मुदत वाढवून दिली. त्याच्या खूप आधीपासून मी ठामपणे सांगत होतो की 31 डिसेंबरपर्यंत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून कुठलाही निर्णय येण्याची शक्यता नाही, हे मी छातीठोकपणे सांगत होतो. पण बाकीचे एकापेक्षा एक विद्वान जे गेले 1.5 वर्ष वारंवार तोंडघशी पडतायत, आधी छातीठोकपणे सांगतात आणि नंतर छाती आणि ऊर बडवून रडतात, अशा सगळ्यांनी 31 डिसेंबरला शिंदे फडणवीस सरकार कोसळणार याची ग्वाही दिलेली होती. कारण जो निर्णय सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने द्यायचा होता किंवा सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने जो निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवलेला आहे, तो निर्णय या लोकांनी आधीच घेऊन टाकलेला आहे. त्यामुळे त्यांनी जे काय लिहून दिलं आहे किंवा लिहून दिलेलं असेल तर त्याच्यावर निमूटपणे सही करावी. यापेक्षा राहुल नार्वेकर यांना उरलेलं कुठलंही काम नाही आहे अशा भ्रमात वावरणारी ही अत्यंत खुळचट माणसं आहेत. आणि म्हणूनच प्रत्येकजण सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत सरकार कोसळणार सांगत होते. त्यालाही आता 7, 8, 10 महिन्याचा काळ उलटून गेला आहे. आणि त्यानंतर परत एकदा जे 31 डिसेंबर 2023च्या हवाले दिले जात होते ते उलटून गेल्यानंतरसुद्धा एकनाथ शिंदे आपल्या जागी ठाम आहेत. आणि नुसते ठाम नाहीत, आपल्या आसनावर ते स्थिरस्थावर झालेले आहेत. इतकंच नाही तर पुढल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुती म्हणजे अजितदादा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या तिघांचे पक्ष मिळून पुढल्या काळामध्ये काय कार्यक्रम करणार आहेत त्याचीसुद्धा घोषणा त्यांनी करून टाकलेली आहे. म्हणजे अस्थिर कोण आहेत तर जे रोज एकनाथ शिंदे यांचं सरकार कोसळणार याची ग्वाही देत राहिलेले आहेत, त्यांचं मन किती अस्थिर आहे बघा. ते रोज नव्या नव्या तारखा देत असतात. आणि ही सगळ्यात मोठी तारीख होती की विधानसभेच्या अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाच्या इच्छेनुसार आणि आदेशानुसार आणि मार्गदर्शनानुसार त्या 16 आमदारांना बरखास्त करावंच लागेल, अपात्र ठरवावंच लागेल. आणि त्यात एक नाव एकनाथ शिंदे असल्यामुळे ते सरकार पडणारच आहे याची केवढी हमी दिली जात होती. तर मला असं वाटायला लागलं की उद्धव ठाकरे
आणि संजय राऊत यांनी पुढच्या सगळ्या निवडणुका संजय राऊत की गारंटी, उद्धव ठाकरे की गारंटी, अनिल परब की गारंटी, पाहिजे तर उल्हास बापट की गारंटी अशाही घोषणा देऊन लढवावी. कारण यांनी दिलेल्या प्रत्येक तारखा पूर्णपणे तोंडघशी पडलेल्या आहेत आणि त्या पडणारच होत्या. याचं कारण मित्रांनो, कुठलीही राजकीय लढाई ही राजकीय आखाड्यात उतरून लढवायची असते. कायद्याच्या आखाड्यात जाऊन राजकीय लढाया जिंकता येत नाहीत. राजकारणाच्या आखाड्यात राजकीय पहिलवान म्हणून उतरावं लागतं आणि पंच म्हणून, अंपायर म्हणून तुम्ही त्या आखाड्यात उतरून कुठचीही कुस्ती जिंकू शकत नाही. एक तर तुम्ही ठरवा की तुम्ही अंपायर आहात की खेळाडू आहात. कारण हे आखाड्यातले खेळाडू आहेत आणि हेच पंच असल्यासारखं किंवा अंपायर असल्यासारखी भाषा सातत्याने वापरत असतात. आणि म्हणून गेल्या 1.5 वर्षापासून, अगदी नेमकं सांगायचं तर जुलै 2023 पासून आता 1.5 वर्ष संपले, एकनाथ शिंदे सरकार पडणार याची गॅरंटी देत बसलेले लोक परत एकदा तोंडघशी पडलेत. आता नवीन तारीख आलेली आहे. सुप्रीम कोर्टाने 10 जानेवारीपर्यंत विधानसभेच्या अध्यक्षांना मुदत वाढवून दिलेली आहे. आणि ही मुदत वाढवून देणं नावाचा जो काही प्रकार असतो ना, तो सुद्धा आपण थोडा समजून घेतला पाहिजे. कारण यापूर्वी अनेकांना, अनेक बाबतीत, अनेक संस्थांना, अनेक आयोगांना अशाच मुदती वाढवून देत राहिलेले निर्णय आपल्यासमोर शेकड्यानी आहेत. आपण अनेकदा ऐकतो की नाही, त्या दाभोळकरांच्या हत्याकांडाला आता 10-12 वर्ष होत आली. त्यांची चौकशी, तपास काम हे CBIकडे सोपवण्यात आलं. मग CBIला काय ठराविक मुदत दिली होती हायकोर्टाने. वेळोवेळी तुमच्या अहवालाचा रिपोर्ट कोर्टामध्ये सादर करा म्हणून सांगितलं होतं. तरी किती वर्ष निघून गेलीत बघा मित्रांनो. काय सुगावा लागलाय. दाभोळकरांची केस असो किंवा गोविंद पानसरेंची केस असो, त्या हत्याकांडाचा अजूनही तपास चालू आहे. आणि अधूनमधून कधीतरी एक बातमी येते, सुप्रीम कोर्टाने किंवा हायकोर्टाने CBIला कानपिचक्या दिल्या आणि कानपिचक्यांबरोबर मुदत वाढवून दिली. आहे की नाही? का मी चुकीचं बोलतोय? चुकीचं बोलतोय का? सकाळी 9च्या पत्रकार परिषदेसारखं बोलतोय का? नाही. पानसरे आणि दाभोळकर यांच्या हत्याकांडाला 10 वर्षापेक्षा अधिक काळ होत आला, तरीही CBIचा तपास चालू आहे आणि पुढे काही झालेलं नाही. सुशांत सिंग राजपूतची केस घ्या, सुप्रीम कोर्ट कानपिचक्या देतं आणि मुदत वाढवून देतं. मग मला सांगा मित्रांनो, 31 डिसेंबरची मुदत 10 जानेवारीपर्यंत वाढवून दिली. त्याच सुप्रीम कोर्टाने त्याच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या पात्रता अपात्रतेचा विषय जो आहे तो 30 जानेवारीपर्यंत काहीतरी निकालात काढायला सांगितलं आहे. आणि 2 प्रकरणं आहेत, एक NCPचे आमदार आणि शिंदेंचे आमदार. आता त्यांच्यासाठी जर 31पर्यंत मुदत दिलेली असेल आणि त्यांच्या सुनावण्या अजून सुरू व्हायच्या असतील, तर विधानसभेचे अध्यक्ष दोन्ही निकाल एकाच वेळेला देतो, ती मुदत पण तिथपर्यंत वाढवून द्या अशी मागणी करू शकतात. कारण सरळ आहे मित्रांनो, आगामी म्हणजे असलेल्या विद्यमान विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी या विषयाचा न्यायनिवाडा झाला पाहिजे, यासाठी सुप्रीम कोर्टाचा आग्रह आहे. आणि त्याला अजून 10 महिने आहेत. विधानसभेची मुदत ऑक्टोबर 2024पर्यंत आहे, म्हणजे 10 महिने आहेत. त्यामुळे अजून 3 महिने गेले निकाल लागायला तरीही बिघडत नाही. त्यामुळे विधानसभा बरखास्त होणारच नाही आहे. कारण विषय हा फक्त सभापतींनी किंवा अध्यक्षांनी निकाल दिल्यामुळे तो फायनल नसणार आहे. कुठल्याही बाजूने निकाल दिला, नार्वेकरांनी
कुठल्याही बाजूला झुकतं माप दिलं तरी एक गोष्ट निश्चित आहे की ज्यांना झुकतं माप दिलंय त्यांच्या दुसऱ्या बाजूकडून त्यावर सुप्रीम कोर्टात धाव घेतली जाणारच आहे. आणि सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर इतका सलग वेळ ताबडतोब नव्या सुनावणीला मिळेल अशी शक्यता नाही. त्यामुळे मुद्दा असा आहे की या असल्या तारखा देणं हा शुद्ध गाढवपणा असतो. पण कोणी समजवायचं कोणाला असा प्रश्न आहे. आणि म्हणून मला अचानक आज आठवलं की अरेच्या 31 डिसेंबर 2023चा विषय तर संपून गेला. आपण एक दिवस पुढे आलो आहे आणि आता 9 दिवस राहिले. त्यामुळे पुढच्या कदाचित 3-4 दिवसामध्ये ही नवी एक रडारड सुरू होईल की 10 जानेवारीला शिंदे फडणवीस अजितदादा सरकार कोसळणार. राहुल नार्वेकर धाडसी निर्णय घेणार. आणि धाडसी निर्णय याचा काय असतो अर्थ, तर ते शिंदेना अपात्र ठरवणार, शिंदेंच्या 16 आमदारांना अपात्र ठरवणार. आणि ते अपात्र ठरले की मुख्यमंत्र्यांचीच आमदारकी नाही, ते राजीनामा देतील, सरकार कोसळलं. पण हे इतकं सोपं नसतं मित्रांनो. कुठलीही बेकायदा गोष्ट विनासाया झटापट करता येते. पण कायद्याच्या चाकोरीतून जाताना प्रचंड कालापव्यय होत असतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मला या निमित्ताने एक जुनी आठवण येते, जवळजवळ 30 वर्षापूर्वीची. 1994मध्ये मुंबई महापालिकेचे उपायुक्त गोरा खैरनार हे इतके बेताल झाले होते, जसे आज जरांगे पाटील बोलतात तसं त्या काळात गोरा खैरनार बेछूट बेताल काहीही बोलत होते. एका दिवशी तर त्यांनी थेट मुंबईतल्या बॉम्बस्फोट मालिकेसाठी मुख्यमंत्री शरद पवार यांनाच आरोपी बनवलं होतं. आणि त्यावेळेला मुख्यमंत्र्याच्या विरोधात हा निमसरकारी अधिकारी एवढं बेछूट बोलत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई मुंबई महापालिकेचे आयुक्त का करत नाहीत असा प्रश्न त्या आयुक्तांनाच विचारण्यात आला होता. त्या आयुक्तांचं नाव होतं शरद काळे. आणि शरद काळे यांनी यातली कायदेशीर अडचण स्पष्ट केली होती. काळे म्हणाले होते, शरद काळे, की गोरा खैरनार कायदा पायदळीत उडवतायत, कायदा झुगारतायत, पण तरीही त्यांच्यावरची कारवाई ही कायद्याच्या चाकोरीत राहूनच करावी लागते. आणि म्हणून खैरनार यांना कायद्याची कुठची अडचण नाही, पण त्यांच्यावर कारवाई करणारा जो आयुक्त म्हणून मी अधिकारी आहे, मला कायद्याच्या चाकोरीत राहावं लागतं. मी मनमानी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करू शकत नाही. त्यामुळे मग चौकशी आहे, तपास आहे, पुरावे आहेत, ही सगळी सव्यापसव्य करत बसावं लागणार. आणि त्यामुळे हे सहज सोपं नाही आहे. ही कायद्याची अडचण असते मित्रांनो. ते काश्मीरमध्ये आपण बघायचो ना, पोरं टोरंसुद्धा सैनिकांवर दगड मारत होती, पोलिसांना पळवून लावत होती, पण पोलीस हातातली बंदूक वापरताना सुद्धा कायद्याच्या धाकाने गप्प बसत होते, सहन करत होते. ही कायद्याची अडचण असते. मग ती अडचण संजय राऊतांना लागत नाही किंवा उल्हास बापटांना लागत नाही, पण ती सुप्रीम कोर्टाला लागू होत असते, हायकोर्टाला लागू होत असते. आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनासुद्धा लागत असते की त्यांना चाकोरी सोडता येत नाही. कायद्याने घालून दिलेल्या मर्यादा आहेत, त्या ओलांडण्याचा अधिकार त्यांना नसतो. कायद्याने त्यांना अधिकार दिला आहे, पण कायदा पायदळीत उडवण्याचा अधिकार त्यांना दिलेला नसतो. कारण ज्यांच्याकडे निकाल देण्याचा अधिकार असतो त्यांना तो निकाल किंवा निवाडा हा कायद्याच्या चौकटीमध्ये आणि नियमांच्या चाकोरीमध्ये बसवावा लागतो. आणि म्हणून सुनावणी घेणं, सभापतींनी त्यावर न्यायनिवाडा करणं, उलट तपासणी घेणं आणि निकाल देणं, ही गोष्ट सकाळी पत्रकार परिषद घेण्यासारखी सोपी नाही. किंवा कोणतरी कुठच्या चॅनेलचा रिपोर्टर आला की आपल्या घरात बसून तोंडाच्या वाफा दवडणं इतकं हे काम सोपं नसतं. म्हणून धाडसी निर्णय म्हणून तुम्ही कितीही घोड्यावर बसवा,
विधानसभेच्या अध्यक्षाला इतक्या तडकाफडकी कुठलीही मनमानी करणारे आणि घाईगर्दीचे निर्णय घेता येत नाही. खुद्द नार्वेकर यांनीसुद्धा ते वारंवार सांगून झालेलं आहे की निर्णय घेण्यात घाई केल्यामुळे किंवा विलंब केल्यामुळे दोन्हीकडूनही न्यायाचीच विटंबना होत असते. आणि म्हणून अतिशय विचारपूर्वक आणि सगळ्या बाजू तपासूनच कुठलाही न्यायनिवाडा करणं भाग आहे. आणि तो जर 10 जानेवारीच्या आत आवरणं शक्य नसेल तर मग मुदतवाढ मागणं अपरिहार्य. तुम्हाला माहिती आहे की ही 10 दिवसाची मुदत जी वाढ मिळालेली आहे ती परस्पर मिळालेली नाही. त्यासाठी दिवस संपत आलेत आणि वेळ कमी उरला आहे म्हणून खुद्द सभापतींनीच म्हणजे अध्यक्षांनीच विधानसभेच्या सुप्रीम कोर्टाला विनंती केली होती की एवढी सगळी कागदपत्रं, त्याचं संकलन, त्याचं एकमेकाशी ताडून बघणं हे सगळं केल्यानंतर त्यावरचा निर्णय लिहिण्यासाठीच आपल्याला कमीत कमी 3 ते 4 आठवडे लागतील. म्हणून 25 दिवसाची मुदत वाढवून द्यावी ही मागणी केली होती. पण सुप्रीम कोर्टाने ती मान्य केली नाही. पण मुदत वाढ मागणं गैरलागू पण ठरवलं नाही. आणि अशा वेळेला सुप्रीम कोर्टाने फक्त 10 दिवसाची मुदत वाढ दिली आहे. पण तत्वतः सुप्रीम कोर्टाने सुद्धा असा निवाडा हा किचकट असल्यामुळे त्यासाठी आवश्यक तितका वेळ बहाल करावा लागेल हे तत्वतः मान्य झालेलं आहे. त्यामुळे 10 दिवसाच्या मुदतवाढीमध्ये काम संपत नसेल तर तो निवाडा करण्यासाठी मुदतवाढ परत एकदा मिळू शकते. ती कदाचित पुढचे 15 दिवस असेल आणि त्या पुढच्या 15 दिवसात संपलं नाही म्हणजे 25 जानेवारीपर्यंत संपलं नाही तर परत 15 दिवस वाढ मुदत मिळू शकते, 10 दिवस वाढ मिळू शकते. कारण एक गोष्ट या सगळ्या गडबडीमध्ये अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टातच सिद्ध करून घेतलेली आहे की मुदत वाढ मिळणं हे कायदेशीररित्या रास्त आहे. आणि सुप्रीम कोर्टाने स्वतःच मुदतवाढ दिली आहे याचा अर्थ तत्वतः मुदतवाढीचा मुद्दा मान्य केलेला आहे. आता समजा 10 जानेवारीला किंवा त्याच्या 2-4 दिवस आधी राहुल नार्वेकर यांनी परत एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली की मी आत्तापर्यंत जी कागदपत्रं वगैरे तपासलेली आहेत ती जवळपास अर्धी अधिक झालेली आहेत पण अजून तपासणं बाकी आहे आणि त्यानंतर सगळं टिप्पण काढून मुद्देसूद त्यावर निकालपत्र लिहिणं यासाठी हद्दी उरलेला वेळ अपुरा आहे तेव्हा मुदतवाढ द्या. 1 महिन्याची द्या. मग कोर्ट म्हणेल 1 महिन्याची नाही, फार तर 15 दिवस मुदतवाढ देतो. म्हणजे 10 जानेवारीची मुदत ही 25 जानेवारीपर्यंत गेली. मुद्दा असा आहे मित्रांनो, जे 31 डिसेंबर म्हणून घोषणा लावून बसले होते त्यांची मध्यंतरीच्या काळात बोलती बंद झाली. ती आता जशी 10 जानेवारी जवळ येईल, नववर्षाच्या स्वागताचं काय असेल ते समारंभ उरकतील तेव्हा 3-4 जानेवारी 2024पासून 10 जानेवारीला सरकार कोसळणार, शिंदेना राजीनामा द्यावाच लागणार, 16 आमदार अपात्र ठरणार, हा गजब सुरू होईल. आणि मग कदाचित 7-8 जानेवारीला मुदतवाढ 20 किंवा 25 जानेवारीपर्यंत मिळाली ही बातमी आपल्याला ऐकायला मिळेल. आहे की नाही गंमत. आणि म्हणून मला आज 1 जानेवारी उजाडली असताना कॅलेंडर तपासून बघावं लागलं की खरोखरच 31 डिसेंबर संपला का. कारण तुमच्या आठवणीत असेल तर 2022च्या अखेरच्या काळामध्ये हे सरकार फेब्रुवारी महिना 2023चा फेब्रुवारी महिना बघणार नाही अशी ग्वाही संजय राऊतांनी दिली होती. तो 23चा फेब्रुवारी संपला, डिसेंबर संपला आणि आता 2024ची फेब्रुवारी जवळ आलेली आहे. मुद्दा इतकाच की 31 डिसेंबर संपलेला आहे, 31 डिसेंबरचा सूर्य मावळलेला आहे, 1 जानेवारी 2024चा सूर्य उगवलेला आहे आणि अजून 9 सूर्य उगवणार आहेत. तेव्हा
10 जानेवारी उजाडणार आहे. पण 16 आमदारांना अपात्र ठरवण्याचा सूर्य किंवा चंद्रसुद्धा उगवण्याची बिलकुल शक्यता नाही. बघू आपण काय होतं. मी आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.